मित्रांनो, नद्या असो, समुद्र असो, डोंगर असो की जंगलं, आजकाल सगळीकडे एक गोष्ट दिसते, ती म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे आणि बाटल्यांचे ढीग. हे प्लॅस्टिक आपल्या पर्यावरणाचा गळा घोटत चालले, पण यावर काहीच उपाय नाही का? आहे ना. आणि हा उपाय शोधून काढलाय कोल्हापूरकर पॅटर्नने. कोल्हापूरकरांनी प्लॅस्टिकला असा काही जोरदार कोल्हापुरी झटका दिलाय की विचारू नका. कोल्हापूर प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्यांना फाटा देत एक खूपच भारी पर्याय समोर आणला आहे आणि त्याचा मी नुकताच अनुभव घेतला. तेथील एका बाजारात एका मसाल्याच्या दुकानातून माल खरेदी केल्यावर त्या दुकानदाराने मला चक्क एक कापडी पिशवी मोफत भेट दिली आणि त्यात मी सामान ठेवून आपल्या प्रवासाला निघालो. या अशा सगळ्या कापडी पिशव्या त्यांनी स्थानिक महिला मंडळास बनवायला दिल्या आहेत. म्हणजेच एकीकडे पर्यावरणाला बचाव तर होतोच आहे, पण सोबतीला घराघरातील महिला सक्षमीकरणाला खूपच मोठा हातभार लागतोय. आपल्या माता भगिनी आत्मनिर्भर होत आहे, त्यांनाही 2 पैसे मिळत आहेत आणि व्यापाऱ्यांना अतिशय नाममात्र किंवा फ्रीमध्ये या पिशव्या दिल्या जातात आणि ते ग्राहकांना या पिशव्या देतात. त्यामुळे ग्राहकही प्लॅस्टिकची पिशवी मागत नाही आणि त्याला कापडी पिशव्याचा भारही आर्थिक भार सोसावा लागत नाही. त्यामुळे एक पर्यावरणपूरक अशी संस्कार तेथे निर्माण होतोय. एका बाणात 2 निशाणे या ठिकाणी साधले गेले. पर्यावरणाची काळजी पण आणि महिला रोजगार. अशा पद्धतीने कोल्हापूर प्रशासनाचा हा आदर्श आपल्या नाशिककरांनी घेतला पाहिजे असे तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इथेही अशा प्रकारे मोफत कापडी पिशव्या देण्याचा उपक्रम जर राबवला गेला तर हे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे ढीग आपल्याला नासर्डी नदी किंवा गोदावरी नदीत किंवा नाल्यांमध्ये आढळणार नाही, जंगलांमध्ये तपोवनात आढळणार नाही आणि स्वच्छ पर्यावरण होईल. आपणही या पर्यावरण दिनी असा काही उपक्रम राबवण्याचा देखील प्रयत्न करूया, तरच हे पर्यावरण स्वच्छ राहील आणि तेही शाश्वतपणे. नाहीतर अनेकदा आपण मोहिमा राबवून देखील आपल्या नद्या त्या तशाच राहिल्या, प्लॅस्टिकचे ढीग साठतच राहिले आणि पुन्हा पुन्हा या मोहिमा आपल्याला घ्याव्या लागतात, त्या कमी होतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.